सचिन आणि मोनीशी जोडी मैदानावरती पोहोचली आहे। ओपनिंग पेअर मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळते। नाव काय आहे बॉलरचं? गोलंदाजी ट्रॅकवरती विनीत दाखल झाले। सामन्याला सुरुवात होती। सचिन आणि मोनीश जोडी मैदानावरती आहे। पहिला बॉल फुलर लेनचा होता, फटका चांगला आहे। रंग दी कार्पेट बॉलला खेळत स्क्वेअर लेग आणि मिड विकेटचे खेळाडू बॉलच्या दिशेने आले। 2 धावा प्राप्त होतील। तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि 3 धावा या ठिकाणी पूर्ण होतील। चौथ्या धावेचा देखील प्रयत्न करतायत परंतु चौथी उपलब्ध नाहीये। पहिल्या बॉलवरती एकूण 3 धावा आल्या। चांगली रनिंग बिटवीन द विकेट। 2 खेळाडूंमध्ये चांगलं ताळमेळ पाहायला मिळालं। फलंदाज सचिन यांच्या बॅटमधून 3 धावा या ठिकाणी अर्जित केल्या गेल्या। चांगली सुरुवात बॅटिंग करणाऱ्या टीमने केली आहे। सरवली बी टीम बॅटिंग करते, त्यांच्या विरोधामध्ये रांजनोली अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते। बॅटिंग साठी मोनीश सज्ज झालेत। बॉल डिलिव्हर केला नाही गोलंदाजाने आणि त्या अनुषंगाने पंचांनी डेड बॉल घोषित केलाय। बॉलिंग रनवे वरती काहीची अडचण त्यांना। डॉट बॉल डेड बॉल आलाय पाठीमागचा। पहिल्या बॉलवर त्याला 3 धावा। गोलंदाज पण एकदा सज्ज आहेत। लोअर फुल टॉस बॉल होता, हवेमध्ये उंच खेळ, क्षेत्ररक्षक नाहीये त्या दिशेने मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय। 2 धावांचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय आणि 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील। 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल। 5 धावा धावफलकावरती। खाली क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न पहिल्या 2 बॉलवरती झालाय। स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू आहेत। एक खेळाडू तुम्ही लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पाहताय आणि दोन्ही बॉल जे गेलेत ते मिड विकेट क्षेत्रामध्ये गेलेत। एक एरियल रूटने गेलाय आणि एक अलॉंग दी कार्पेट किंवा अलॉंग दी ग्राउंड गेलाय। यावेळेस फुल टॉस बॉल आहे आणि बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, खूप दूरवरती मॅक्सिमम षटकार। षटकार आलाय मोनीश यांच्या बॅटमधून। कमालीचा फटका आपण पाहिला। फुल टॉस वरती फुल टोल आणि एकूण धावफलकावरती धावा आहेत 11। 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड। 11 धावा धावफलकावरती आहेत। पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॅक टू बॅक दुसरा मॅक्सिमम आणि यावेळेस आपण पाहतोय धावा मिळतील 4। चौकार आलाय। चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल। एकूण धावफलकावरती धावा आहेत 15 धावा धावफलकावरती। षटकारानंतर चौकार आलाय आणि एकूण धावफलकावरती धावा आहेत 15। 15 रन्स ऑन दी स्कोर कार्ड। 15 धावा धावफलकावरती आहेत। हा देखील फुल टॉस बॉल आहे। मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण चांगलं आहे। एका धावेची प्राप्ती होईल। एका धावेने धावफलक पुढे जाते। धावफलकावरती धावा आहेत 16 धावा धावफलकावरती। चांगली सुरुवात केली आहे सरवली बी टीमने। मोनीश आणि सचिन या जोडीने अप्रतिम सुरुवात केली आहे। सचिन चौधरी आणि मोनीश पाटील या जोडीने चांगली सुरुवात केली आहे। धावफलकावरती धावा आहेत 16। 16 धावा धावफलकावरती आहेत। 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड। 16 धावा धावफलकावरती आहेत। स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे प्रयत्नामध्ये चूक झाली आहे। यष्टांचा वेध गोलंदाजाने घेतलाय। पहिला धक्का लागलाय बॅटिंग करणारी टीम सरवली बी टीमला। प्लेड ऑन झालेत फलंदाज आणि आली विकेट।
हिट विकेट झालेत. फलंदाज खूप दुर्मिळ अशी ही सफलता आहे हिट विकेट होणं. क्रिकेटमध्ये जवळपास 10 पत्तीने फलंदाज बाद होऊ शकतो, त्यापैकी हिट विकेट रिअर गोष्टी फक्त तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये तुम्हाला रनआउट माहिती आहे, कॅच आउट माहिती आहे, स्टंपिंग माहिती आहे, परंतु टाइम आउट पत्तीने खेळाडू बाद होऊ शकतो. टाइम आउट हा खूप महत्त्वपूर्ण नियम आहे. त्यानंतर ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड या पत्तीने देखील फलंदाजाला बाद दिलं जाऊ शकतं. रिटायर्ड हर्ट असे सर्व नियम आहेत. त्या पत्तीने 10 पत्तीत फलंदाजाला बाद दिलं जाऊ शकतं. तिकडे 3 आहेत बघ, त्या बारीक पोरांना दे जा. गोलंदाज दीपक बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. 3 समोर त्या बॅट्समन निखिल मैदानावरती, नवीन बॅट्समन निखिल पोहोचत आहेत. नवीन गोलंदाज दीपक बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. सचिन चौधरी बाद झालेत. स्विच हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये हिट विकेट आउट झालेत. कमी गतीने हा बॉल टाकलाय ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉलला खेळत. एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 18. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. धावफलकावर धावा आहेत 18. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. गोलंदाज दीपक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. फुल टॉस बॉल ऑन साइडला डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये खूप दूरवरती ह्या बॉलला पाठवलंय. इट्स ह्यूज 6. 6 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा 24 आहेत. 24 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक 2 मध्ये देखील आक्रमक फलंदाजी सरवली बी टीमने. या सामन्यामध्ये खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आहे. 24 धावा धावफलकावरती. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावसंख्या पाठीमागच्या सामन्यामध्ये बनली. श्री 11 मोहाची वाडी संघाने तिथे 82 धावा बनवल्या आणि साजिदने 51 धावा त्या सामन्यामध्ये बनवलेल्या आपल्याला माहिती आहेत. परंतु या सामन्यामध्ये देखील चांगली कामगिरी या ठिकाणी फलंदाज करतायत. पुढचा बॉल मोनिश यांच्यासाठी. आणखीन एक फुल टॉस आणि बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. खूप दूरवरती हा बॉल जातोय. आणखीन एक मॅक्सिमम षटकार. तीस धावा धावफलकावरती आहेत. 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 30 धावा धावफलकावरती आहेत. धावा धावफलकावरती आहेत. ज्यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक बॉल डॉट. गोलंदाजी ट्रॅकवरती दीपक आहेत आणि याही षटकामध्ये धावाला एकूण धावफलकावरती धावा आहेत 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 30 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज दीपक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. धावफलकावरती धावा आहेत 30.
प्लेड ऑन झालेत, बॅट सोबत संपर्क, नंतर यष्ट्यांसोबत संपर्क आणि आली आहे सफलता. फलंदाज पाथ. दोन षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 30 धावा धावपलकावरती आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 30 धावा धावपलकावरती आहेत. नितेश चौधरी नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. निखिल आणि नितेश ही दोन भावांची जोडी आता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवरती विवेक दाखल झालेत षटक क्रमांक 3 साठी. दोन बंधूंची जोडी मैदानावरती आता तुम्हाला पाहायला मिळेल. भारतीय संघासाठी अनेक बंधूंच्या जोड्या आपण पाहिल्या, परंतु दोन बंधूंची जोडी आता मैदानावरती या. मोहिंदर अमरनाथ, सुरेंदर अमरनाथ ही जोडी भारतीय संघासाठी पहिल्यांदा क्रिकेटमध्ये खेळताना आपण पाहिली. फुलटॉस बॉल, आणखीन एक बॉल पाठवलाय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दरम्यान. बॉल जाईल आउट ऑफ दी पार्क. इट्स अनदर मॅक्सिमम षटकार. अप्रतिम बॅटिंग सुरू आहे मैदानावरती. फलंदाज जरूर बदलत आहेत, परंतु रिझल्ट बदलत नाही. या चौकार षटकारांमध्ये डील सुरू आहे, आक्रमक फलंदाजी सुरू आहे. सरवली बी टीमने खूप चांगली बॅटिंग या स्पर्धेमध्ये आतापर्यंत केली आहे. छत्तीस धावा धावपलकावरती आहेत. खरं तर अतिशय चांगली स्पर्धा मानकिवलीचे आमचे मथुरचे फॅन्स त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आहे. मथुर फॅन्स क्लब ट्रॉफी 2025 आणि पहिल्यांदा असा प्रयोग त्यांनी केलाय. वाईट बॉल अवांतर धाव या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय चांगल्या ट्रॉफी आपण देतोय. अतिशय आकर्षक ट्रॉफी या स्पर्धेच्या माध्यमातून देतोय आणि आयोजकांचं विशेष कौतुक करावं लागेल, कारण मथुर बैलाने अनेक रेकॉर्ड केलेत आणि त्याच्या फॅन्स क्लबनं ही स्पर्धा त्याच्या नावानं आयोजित केली. वाईट बॉलच्या माध्यमातून अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत 38. 38 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 38 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साइडला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगचे खेळाडू बॉलच्या दिशेने आलेत. एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाते. 39 धावा धावफलकावरती आहेत. 39 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. धावफलकावरती धावा आहेत 39. आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही. आणखी एक बॉल डॉट. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहेत. फुदरलेनचा बॉल हवेत उंच तर गेला. क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने, झेल टिपतील आणि आली आहे विकेट. हेलिकॉप्टर उडवला जरूर होता, परंतु लँड जे झालंय ते क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झालंय. दॅट इज नॉट सेफ लँडिंग फॉर हेलिकॉप्टर शॉट. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल जाऊन विसवले. आणखी एक सफलता आणि नवीन फलंदाज आता मैदानावरती. विनंती थोडंसं लवकर उतरा, वेळेची आपल्याकडे कमी आहे. नवीन फलंदाज प्रणय मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 5 वरती प्रणय मैदानावरती दाखल झालेत.
गोलंदाजी ट्रॅकवरती विवेक आहेत. 39 धावा धावफलकावरती 2 वाईड या षटकामध्ये आलेत आणि धावफलकावरती धावा आहेत 39. आणखी एक बॉल डॉट. नवीन फलंदाज प्रणय आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. वन मोर डॉट डिलिव्हरी. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. विवेक बॉलिंग ट्रॅकवरती धावफलकावरती धावा आहेत 39. फॉलोअर थ्रो मध्ये पुन्हा एकदा गोलंदाज चुकतायत. डेड बॉल आणखी एक पंचांनी घोषित केलाय. 39 धावा धावफलकावरती आहेत. 39. फाईन क्षेत्रामध्ये खूप फाईन बॉल ट्रॅव्हल झालाय आणि आउटफील्ड वेगवान या मैदानाची. बॉल सीमारेषच्या पलीकडे जाईल. डीप फाईन क्षेत्रामध्ये धावा मिळतील 4. चौकार. डाऊन दिले हा बॉल. बॅटचं एज लागलं केवळ आणि बॉल ट्रॅव्हल झालाय. 4 धावेने धावफलक पुढे जाईल. 43 धावा धावफलकावरती आहेत. 43 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 43 धावा धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 43 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. फुल टॉस बॉल आहे. केवळ टायमिंग केले बॉलला. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये फेकून दिले आणि आणखी एक षटकार. 6 धावा. 49 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 49 धावा धावफलकावरती आहेत. रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 49 धावा धावफलकावरती आहेत. एकोणपन्नास धावा धावफलकावरती आहेत. 49 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पुढचा बॉल पुन्हा एकदा फटका चांगला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज धावबाद. विकेट. निखिल बाद झालेत. एकोणपन्नास धावा धावफलकावरती आहेत. पन्नास धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करणारी टीम 50 अप झाली आहे.
ज्यावेळेस देखील हवेत तर बॉल गेला, हा बॉल दूरवरती देखील जाईल, ओव्हर पिच बॉल आणि त्याला पाठवलंय या ठिकाणी काऊ फेजला आउट ऑफ द पार्क. वन मोर बिग हिट, षटकार. 6 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 56, 56. रिक्षा घेऊन तयार राहत 56 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटकामध्ये देखील आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते. सरोली बी टीमने चांगली कामगिरी केली आहे. जे फलंदाज मैदानावरती दाखल झालेत प्रत्येक फलंदाजाने आक्रमक फलंदाजी केली आहे आणि स्कोर कार्ड वेगाने पुढे गेले. 56 धावा धावफलकावरती आहेत. बॅटचं एज लागले. फायनल क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतील. 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 58 धावा धावफलकावरती आहेत. 58 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 58 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटकामधले अद्यापही 2 बॉल शिल्लक आहेत. धावफलकावरती धावा आहेत 58. सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल केली आहे. सन्मानजनक धावसंख्या बनवली आहे सरवली बी टीमने. फायटिंग टोटल उभी करण्यामध्ये सफलता मिळाली त्यांना. अजूनही 2 बॉल शिल्लक. पुढचा बॉल राईट राऊंड द विकेट. फुलर लेनचा बॉल कव्हर रिजन मध्ये हवेत बॉल होता. एका धावेचा प्रयत्न आहे आणि धावबाद स्वरूपामध्ये विकेट आली आहे. फलंदाज धावबाद. एकोणसाठ धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा 1 बॉल शिल्लक अजूनही खेळाच्या पूर्वार्धामधला आहे आणि 59 धावा धावफलकावरती आहेत. लास्ट बॉल टू गो. शेवटचा बॉल. बॅटचं लागलं एज. थर्डमॅन क्षेत्रामध्ये बॉल निसटलाय. थोडं क्षेत्ररक्षण खराब झालंय. 2 धावांचा प्रयत्न होता. 2 धावा तर पूर्ण झाल्यात आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. चौकार आलाय. थोडासा लेजी अप्रोच शेवटच्या बॉलवरती आणि धावफलक जाऊन पोहोचलंय. 63 धावा धावफलकावरती. 64 धावांचं लक्ष असेल. 64 इज द टार्गेट आणि या धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल की धावा डिपेंड होतील हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ बदलापूर राहुल चव्हाण सर आपल्यासोबत जोडले जातील. थँक्यू.
व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉलच्या माध्यमातून अवांतर धाव प्राप्त होईल. गोलंदाज पण एकदा सज्ज आहेत. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. आणखी एक बॉल वाईड आलाय. वाईडच्या माध्यमातून 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती प्राप्त होतील. सन्माननीय कौनेनजी बुवेरे यांचं आगमन या ठिकाणी झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज पण एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॉल थोडासा लो राहिलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय फलंदाजाने, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. आणखी एक बॉल डॉट. हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. अगदी चांगला उल्लेख केला तुषारजी शिंदे सरांनी. कारण कौनेनजी बुबेरे असतील, खास करून शहबाजचे बुबेरे असतील, त्यांच्या माध्यमातून खरं तर आपल्याला हे मैदान उपलब्ध झालं. त्यामुळे त्यांचे आभार आपण व्यक्त करू. या स्पर्धेच्या माध्यमातून दरम्यान चौकार येतो. जय हरी क्रिकेट संघ रांदोली या टीमनं टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला आणि अखेर पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना आपण जर पाहिलं असाल तर 63 धावा उभारल्या 4 ओव्हरमध्ये. आणि आता त्याच 64 धावाचं लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिले 2 वाईड जरूर आले, त्यानंतर 1 डॉट आणि आता चौकार येतो आहे. 6 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. इथे फटका चांगला ऑन साईडला खेळला. फाईन लेगला क्षेत्र मोकळं. ते क्षेत्र निवडलं. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. हा षटकार आला. जी सुरुवात हवी होती ती सुरुवात तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल 12 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. या मॅचमध्ये दोन्ही संघ भिवंडी तालुक्यात दिल्यात. ताकदवर संघ म्हणून त्यांची ओळख आहे. जय हरी क्रिकेट संघ रांदोरी म्हटलं की एक मोठी स्पर्धा पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला सरवली बी. इथे लाईन चेक करावी लागेल. पंच वळतायत आमच्याकडे. अंपायर सिग्नल. व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. त्यामुळे धावफलक जाऊन पोहोचेल. टीमची टोटल स्कोर कार्डवरती 13 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 13 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. या मॅचमध्ये 64 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना गुरुदास प्रणय राईट आर्म ओव्हर द विकेट. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. ड्राईव्ह केला ऑन साईडला. खेळाडू पोहोचतो. बिड्यांचा खेळाडू बीट झाला. 2 धावा एकपटाचा प्रयत्न होतो आणि अखेर या 2 धावा प्रचंड वेगाने इथे कंप्लीट होत आहे. 2 धावाच्या साथीनं धावफलक आता वेगानं पुढे सरकत असताना 15 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 64 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत बिबेने जवळजवळ 4 चेंडूचा खेळ संपन्न झाला आणि 15 धावा फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. अजूनही आपण जर पाहिलं तर इथे अजून एक चांगला फटका पाहायला मिळतो. ऑन साईडला खेचून मारलाय. टायमिंगच्या जोरावरती हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दंग षटकार. षटकार वसूल केलाय. सलामीला बॅटर दाखल झालाय. आपण पाहतोय एका बाजूला जितू तर त्याच्या साथीने आपण पाहतोय मात्रवरती प्रमोद दाखल होत आहे आणि का बॅटिंग सूर्य दोन्ही बॅटरच्या माध्यमातून टॉप गिअरवरती बॅटिंग आतापर्यंत करत असताना टीमची टोटल स्कोर कार्डवरती 21 धावा. गुरुदास सज्ज होतोय. बॅटची कडा. फाईन लेगचा खेळाडू उपस्थित होता.
धाव इथे मिळणार नाहीये. शेवट गोड केले. अखेर सुटकेचा मोकळा निश्वास आता गोलंदाज प्रणयने सोडलाय, त्यामुळे येतोय डॉट बॉल आणि टीमची टोटल 21 धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. या मॅचमध्ये आपण पाहतोय जवळजवळ 64 धावांचं टार्गेट होतं आणि त्या 64 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 21 इथे बनल्यात. अजूनही 18 बॉल 43 धावांची गरज आहे. चला स्पीडअप करा, अधिकचा वेळ खर्च करू नका, कारण तिसरा सामना देखील आपल्याला सेमीफायनलचा सामना देखील आपल्याला 4 ओव्हरचाच खेळवायचा आहे. त्यामुळे विनंती आहे, अधिकचा वेळ खर्च करू नका. कोणाला बॉल षटक क्रमांक 2 मयूर म्हात्रे आलेत गोलंदाजी मार्कवरती. चला मयूर, सराव बंद करा कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. गणेश मिसाळ आणि जयवंत कोंडिलकर यांचं आगमन झाले, त्याचे मनपूर्वक स्वागत. बॅक पुढे जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता, फॉलो केला होता चेंडूला. खरं तर चेंडूचा पाठलाग केला होता, पाहिलं होतं अगदी पंचांच्या बाजूशी हा चेंडू काढायचा होता, परंतु नाही जमलं. त्यामुळे एक सिंगल इथे मेन. खरं तर मैदानाच्या बाहेर टक्कू आणि पुष्पा असे 2 छोटे छोटे खेळाडू आहेत. त्यांना भरपूर आवड आहे क्रिकेटची आणि प्रत्येक बॉल ते बाउंड्री लाईनच्या आतमध्ये धाडतात, मैदानात धाडतात, कारण जो चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय त्याला ते घेऊन येण्याचं काम करत आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, इथे देखील डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजी मार्कवरती मयूर आलेत. चांगली गोलंदाजी मयूरने या मॅचमध्ये केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा आल्या होत्या आणि या ओव्हरचा जर विचार केला तर आतापर्यंत 1च धाव खर्च केली. इथे देखील पुन्हा एकदा अपील झाली होती, परंतु एक सिंगल मेल. विचार
80% of what we read, 20% of what we
15 धावा या बॅचमध्ये. खरं तर 2 चेंडू आता भरपूर महत्वाचे आहेत. या 2 बरोबर किती फटके मोठे येतील की इथे धावसंख्या थांबेल की विकेट येईल, या साऱ्या गोष्टी आता आपल्याला पाहायच्या आहेत. निखिल गुरुदाजी बारकवरती दाखल झाले, थोडेसे महागडे भरलेत या मॅचमध्ये. कारण आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 12 धावा खर्च गेल्या. 4 चेंडूमध्ये. अजून एक जागेवर खेचला, ऑन साईडला फेकून दिले मिड विकेटला. वाऱ्याशी वार्तालाप करत असताना हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल चालला लाईनच्या बाहेर, दंग सिक्सर. अजून एक चांगला फटका, हाताला ब्रश करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगला फटका, त्या फटक्याचा चटका लागेल. टीम सरवली संघाला धावामध्ये 6, रांदोली संघाला षटकार. फक्त 3 धाबांची गरज आहे. इथे पहिल्या बॉलवरती षटकार ठोकत असताना सामना जिंकला टीम जय हरी रांदोली संघानं. काटाच्या बॅटमधून सिक्सर आलाय. 6 धावा. अभिनंदन टीम जयहरी क्रिकेट संघ रांदोली. विनीत भगत का बॅटिंग केली, त्याची साथीने जितू तो देखील चांगला खेळला. भूषण मेमणींना षटकारांचा पाऊस पाडला. 3 बॉल 3 षटकार भूषणच्या बॅटमधून आले आणि भारत मॅचचा किताब आपण देतोय. भूषण ठरलाय मॅचचा मार्थ मॅच. हार्डलक शोभित, खूप चांगला खेळ तुम्ही दाखवला टीम सरवली. चला मोहाचीवाडी कॅप्टन आपण यायचं, लगेच आपण टॉस संपन्न करू. चला ज्या ज्या संघाची प्रवेश फी राहिली आहे आधी आपण जमा करा, त्यानंतर आपण मॅचला सुरुवात करू. चला भूषण यायचं आपण मार्दमाचा किताब स्वीकारण्यासाठी. भूषणला आपण देतोय मार्दमाच. मोहाचीवाडी टीम कॅप्टन टॉस साठी या. गुग्गू अरे सुबह से ना बिका है आलू ना कांदा आमचे पैसा भेज रहा है कि नहीं अरे बोलो पैसे कोण पाठवतो का नाही.